आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राष्ट्रपती भवनाकडून पंतप्रधान मोदींच्या शपथविधीची तयारी सुरू। पंतप्रधान मोदी उद्या तिसऱ्यांदा शपथ घेतील। राष्ट्रपती भवनाने जारी केला व्हिडिओ। नीट सामायिक प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होताच देशभरात वाद। 67 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण, पालक विद्यार्थ्यांकडून शंका उपस्थित। मंत्री हसन मुश्रीफांकडून परीक्षा रद्द करण्याची मागणी। नीट निकालाची सीबीआय चौकशी करा। विद्यार्थ्यांचं कनिष्ठ डॉक्टर नेटवर्कची एनटीएकडे मागणी। नीट परीक्षेच्या निकालात मोठ्या प्रमाणात छेडछाड झाल्याप्रकरणी पुन्हा परीक्षा घेण्याची ही मागणी। नीट परीक्षेत कुठलाही घोळ नाही, परीक्षा पारदर्शकपणे पूर्ण झाली। नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आरोप फेटाळले। फक्त 1600 मुलं आणि 6 केंद्रांवर हे प्रकरण घडल्याचं स्पष्टीकरण। शिक्षक पदवीधर निवडणूक मतदान वेळेत वाढ। 26 जूनला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार मतदान। 7 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची सुप्रीम कोर्टाकडून दखल। येत्या पावसाळ्यात मुंबईत पुन्हा होर्डिंग दुर्घटना घडणार नाही याची पुरेपूर खबरदारी घ्या। कोर्टाच्या रेल्वे आणि महापालिकेला सूचना। सिंधुदुर्गातील 3 विधानसभा मतदारसंघांमधून नारायण राणेंना सर्वाधिक मतं। 3 विधानसभांमधून राणेंना 55% जास्त, तर कणकवलीतून 61% मतं। पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिरूर कासार शहरात तणाव। पंकजा समर्थकांची रस्त्यावर उतरून घोषणाबाजी। शिरूर बंदची हाक। विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरमधील क्लबवर हातोडा। विशाल अग्रवालच्या अनधिकृत एमपीजी क्लबवर कारवाई। विशाल अग्रवालला जिल्हाधिकाऱ्यांचा दणका।